महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। बॉलिवूडला दुसरा मोठा धक्का, प्रसिद्ध अभिनेता सतीश शाह यांचे निधन। सतीश शाह एक हरहुन्नरी अभिनेता, काळाच्या पडद्याआड मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे। अभिनेते सतीश शाह यांचे निधन झाले आहे। त्यांचे मित्र अशोक पंडित यांनी त्यांच्या निधनाची घोषणा केली। किडनी निकामी झाल्यामुळे त्यांना दादरमधील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला। या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे। चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगातील कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे। अभिनेता सतीश शाह बऱ्याच काळापासून किडनीच्या संबंधित आजाराने ग्रस्त होते, तसेच त्यांची किडनी प्रत्यारोपण झाल्याचं बोललं जात आहे आणि त्यातूनच त्यांना इन्फेक्शन झाले होते। तर काहींच्या मते त्यांची किडनीच निकामी झाल्यामुळे त्यांचा त्रास वाढला आणि त्यांना दादरमधील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मैं हूं ना, कल हो ना हो, फना, ओम शांती ओम, हम आपके है कौन आणि जाने भी दो यारो सारख्या सिनेमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ चरित्र आणि विनोदी अभिनेते सतीश शाह यांचं निधन झालं आहे। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे। 4 दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेते असरानी यांचं निधन झालं। त्यानंतर सतीश शाह यांनीही जगाचा निरोप घेतल्याने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे। शॉकिंग, एब्सोल्युटली शॉकिंग। 3 लगातार दिग्गज कलाकार चले गए हमारे बीच, मानो हमारी फैमिली को किसी की नजर लग गई। पंकज धीर चले गए, असरानी जी चले गए, और आज एक बहुत ही लाडला, हंसता खेलता मुस्कुराता हुआ, जो हर वक्त हर एक के होठों पर हंसी लाने वाला एक ऐसा शख्स जो वाकई में बहुत अच्छा इंसान था, सतीश शाह, वो भी आज चला गया। सतीश की और मेरी बहुत पुरानी रिश्ते हैं, बहुत ही पुरानी दोस्ती रही है, और वो एक अच्छा शिकारी था, लेकिन एक अच्छा इंसान भी था। भगवान उसकी आत्मा को शांति दें। हमारी इंडस्ट्री के ऊपर नजर लगी है, भगवान हमारी इंडस्ट्री को सेफ रखे। स्टे एट पीस सतीश। बाय बाय माय फ्रेंड। नमस्कार। एक बहुत ही दुख भरी खबर मैं आप लोगों को देना चाहता हूं। हमारे मित्र, बहुत बड़े एक्टर सतीश शाह का देहांत हो गया है। किडनी फेलियर के वजह से अभी कुछ वक्त पहले घर में उनकी तबीयत अचानक खराब हुई। उनको हॉस्पिटल ले जाया गया, हिंदुजा शिवाजी पार्क, और उनका देहांत हो गया। उनका शव उनके घर बांद्रा कलानगर में लाया जाएगा, और इसके बाद जो भी होगा वो मैं आप लोगों को इन्फॉर्म करता रहूंगा। बहुत बड़ा लॉस है हमारी इंडस्ट्री के लिए। बहुत काम किया मैंने सतीश के साथ। सतीश बहुत ही अच्छा इंसान, बहुत ही कमाल का जोवियल बंदा। पीयूष पांडे की आखिरी अंतिम यात्रा करके वापस लौट रहे थे, और ये खबर घर वालों ने मुझे बताई। शब्द नहीं है इसके दुख को व्यक्त करने का। सतीश शाह हे हरहुन्नरी अभिनेते होते। आपल्या अनोख्या टायमिंगसाठी ते प्रसिद्ध होते। त्यांनी 250च्या वर हिंदी चित्रपटात काम केलं। टीव्ही सिरियल आणि मराठी सिनेमातही त्यांनी काम केलं होतं। गंमत जम्मत या मराठी सिनेमातील त्यांची पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका संस्मरणीय ठरली होती। कॉमिक रोलमधील टायमिंगमुळे ते अधिकच लोकप्रिय ठरले। सतीश शाह यांचा जन्म मुंबईतील एका गुजराती कुटुंबात झाला होता। त्यांनी सेंट झेवियर्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर थेट नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातून
अभिनयाचे धडे घेतले. सुरुवातीच्या काळात नाटकामधून त्यांनी कामे केली. त्यानंतर ये जो है जिंदगी या टीव्ही सिरियलद्वारे त्यांनी छोट्या पडद्यावर एंट्री केली आणि पदार्पणातच ते लोकप्रिय झाले. या सिरियलमुळे त्यांना केवळ पैसा आणि प्रसिद्धी मिळाली नाही, तर त्यांच्या आयुष्याला एक टर्निंग पॉइंट मिळाला. कॉमिक रोलमधील टायमिंगमुळे ते अधिकच लोकप्रिय ठरले. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई.